प्रत्येकाचे काही स्वप्न निश्चितपणे असतात. कुणाचं घराविषयी असतं, कुणाचं संततीविषयक स्वप्न असतं, कुणाचं आरोग्याचं असेल, कुणाचं परदेश गमनाचं असेल, कुणाचं पैशाचं असेल, तर कुणाचं प्रॉपर्टीचं असेल. कुणी आपल्या आईवडिलांसाठी स्वप्न बघतं, तर कुणी जोडीदारासाठी स्वप्न बघतं. तर अशा प्रकारे तुमचं जे काही स्वप्न असेल ते तुम्ही स्वतःच्याच कुंडलीच्या साहाय्याने पूर्ण करू शकता. मात्र एक लक्षात ठेवा की आपल्या ऋषीमुनींनी कुंडलीतील स्वप्नपूर्तीचं स्थान बनवत असताना त्याला षष्ठाच्या षष्ठात जागा दिली आहे. पत्रिकेतील षष्ठ स्थानाला उपचय स्थान म्हटलं जातं. अर्थात तेथून वृद्धी होऊ शकते. त्यानुसार षष्ठाच्या षष्ठ स्थानातून वृद्धी आणि त्यापासून प्राप्ती अशा दोन्ही गोष्टी देणारं स्थान म्हणजे एकादश स्थान होय. या दोन गोष्टी एकादश स्थानातून नक्की पूर्ण होऊ शकतात. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण अत्यंत वेगळ्या व महत्त्वाच्या विषयावर संवाद साधत आहोत. तो विषय म्हणजे माझी स्वप्नपूर्ती केव्हा होईल. खरं तर हा प्रश्न जीवनामध्ये प्रत्येकालाच पडलेला असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन स्वप्न बघितली जातात. स्वप्नांची व्यापकता देखील वाढत जाते. त्यांना पूर्ण करण्यासाठी मनुष्य परिश्रम करत असतो. म्हणूनच हा विषय सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळेच आपण चर्चेसाठी या विषयाची निवड केली आहे. मी तुम्हाला स्वप्नपूर्ती कशी होईल, त्यासाठी परिश्रमासह तुम्हाला काय करावं लागेल ते राशीनुसार सांगत आहे. त्यामध्ये आजच्या भागात कर्क, सिंह आणि कन्या या 3 राशीचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल. प्रत्येकाची काही स्वप्न असतात. कुणाचं घराविषयी स्वप्न असतं, कुणाचं संततीविषयक स्वप्न असतं, कुणाचं आरोग्याचं असेल, कुणाचं परदेश गमनाचं असेल, कुणाचं पैशांचं असेल, तर कुणाचं प्रॉपर्टीचं असेल. कुणी आपल्या आईवडिलांसाठी स्वप्न बघतं, तर कुणी जोडीदारासाठी स्वप्न बघतं. तर अशा प्रकारे तुमचं जे काही स्वप्न असेल ते तुम्ही स्वतःच्याच कुंडलीच्या साहाय्याने पूर्ण करू शकता. मात्र एक लक्षात ठेवा की आपल्या ऋषीमुनींनी कुंडलीतील स्वप्नपूर्तीचं स्थान बनवत असताना त्याला षष्ठाच्या षष्ठात जागा दिलेली आहे. पत्रिकेतील षष्ठ स्थानाला उपचय स्थान म्हटलं जातं. अर्थात तेथून वृद्धी होऊ शकते. त्यानुसार षष्ठाच्या षष्ठ स्थानातून वृद्धी आणि त्यापासून प्राप्ती अशा दोन्ही गोष्टी देणारं स्थान म्हणजे एकादश स्थान होय. या दोन्ही गोष्टी एकादश स्थानातून नक्कीच पूर्ण होऊ शकतात. मात्र त्यासाठी तुम्हाला एकादश स्थानावर अर्थात स्वप्नपूर्तीच्या स्थानावर छोटंसं कार्य करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तर सर्वप्रथम तुमची राशी बघा, अर्थात चंद्र राशी बघा. चंद्र राशीने येणारं तुमच्या स्वप्नपूर्तीचं स्थान बघा. त्या स्थानाचा स्वामी बघा. त्या स्थानात असणारे ग्रह देखील बघा. अर्थात राशीनुसार तुमच्या स्वप्नपूर्तीचा स्वामी कोण आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावरील उपाय देखील सांगणार आहे. कर्क रास. कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या एकादश स्थानात शुक्रदेवांची वृषभ रास येते. त्यामुळे शुक्रदेव तुमच्या स्वप्नपूर्तीचे, इच्छापूर्तीचे स्वामी आहेत. तुम्हाला माहीत असेल की शुक्रदेव म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य होय. गुरु असल्यामुळे ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप काही करत असतात. पद, पैसा, प्रतिष्ठा देणं हे शुक्राचार्यांचं मूळ कारकत्व आहे. त्यानुसार सर्वोत्तम ते तुम्हाला प्रदान करतात. त्यासाठी शुक्रदेव सतत कार्यरत असतात. त्यासाठी काही उपाय देखील आहेत जे तुम्ही केलेच पाहिजे. तेव्हाच तुमची स्वप्नपूर्ती लवकरात लवकर घडून येऊ शकते. त्यातील पहिला उपाय म्हणजे तुम्ही आपल्या जोडीदाराची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. जोडीदाराच्या भावनांचा, मतांचा आदर केला पाहिजे. जोडीदाराला काय हवं, काय नको याची काळजी घेतली पाहिजे. पुढील उपाय म्हणजे तुम्ही नेहमी टापटीप राहिलं पाहिजे. स्वच्छ, सुंदर, नीटनेटके कपडे परिधान केले पाहिजे. परफ्यूम किंवा अत्तर लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायलाच नको. अर्थात महागड्या वस्तूंचाच उपयोग केला पाहिजे हे इथे गरजेचं नाही. साधे कपडे देखील नीटनेटक्या पद्धतीने परिधान केल्यास त्यातून तुमचं व्यक्तिमत्व अधिक खुलतं
थोडक्यात स्वतःची व आपल्या जोडीदाराची योग्य ती काळजी घ्या. त्यातून सकारात्मकता निर्माण होऊन स्वप्नपूर्तीच्या दिशेने तुमचं मार्गक्रमण सुरू राहील. मंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, जसं मी आधीही सांगितलं की शुक्रदेव हे तुमच्या स्वप्नपूर्तीचे अधिपती आहे. त्यानुसार ओम शुम शुक्राय नमः किंवा ओम द्राम द्रीम द्रोम सह शुक्राय नमः या 2 मंत्रापैकी एकाचं तुम्ही दररोज सकाळी पठण केलं पाहिजे. त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. याशिवाय गरजवंत लहान मुलींना तुम्ही शिक्षणासाठी मदत करू शकता. त्यातून देखील स्वप्नपूर्ती घडून येईल. स्वप्नपूर्ती झालीच पाहिजे. ती झाल्यावर मात्र आपल्या या चॅनलला विसरू नका. तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त झाल्यानंतर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन कमेंट करायला विसरू नका. अर्थात ती एका दिवसात होणार नाही. 4 ते 6 महिन्याचा काळ त्यासाठी निश्चितच लागू शकतो किंवा 2-3 महिन्यातही होऊ शकतं. हे सर्वस्वी तुमच्या स्वप्नावर अवलंबून आहे. मात्र जेव्हा तुमची स्वप्नपूर्ती होईल तेव्हा कमेंट करायला मात्र विसरू नका. सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या एकादश स्थानाचे स्वामी बुधदेव आहेत. त्यामुळे बुधदेव तुमच्या स्वप्नपूर्तीचे इच्छापूर्तीचे स्वामी आहेत. छानपैकी लेखन कार्य करा, छानपैकी गायन करा किंवा छान वक्ते वहा. या 3 पैकी एका गोष्टीवर जर तुम्ही तुमचं लक्ष संपूर्ण केंद्रित केलं तर त्यातून तुमच्या दुसऱ्या स्वप्नांची पूर्ती होऊ शकते. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण आपापलं काम करावं. जे आपलं काम आहे किंवा जे काम आपण करीत आहोत केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करून काम करीत राहावं. परंतु तसं नसतं. कारण तुमच्या स्वप्नपूर्तीचे स्वामी बुध ग्रह आहेत, जे ग्रहांचे राजकुमार म्हणून ओळखले जातात. त्यांना कोणत्या तरी गोष्टीची आवड आहे. मूळ स्वभावानुसार तुमचं संपूर्ण लक्ष कार्यावर असतं. त्यानुसार दिवसभर कार्य करा. मात्र रात्री गीत संगीत ऐकल्याशिवाय राहू नका. दररोज किमान एखादं गाणं तरी ऐकावं किंवा आपल्या आवडत्या लेखकाचा एक लेख वाचावा, पुस्तकं वाचावी. तुम्हाला लेखनाची आवड असल्यास काहीतरी लिहावं किंवा ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद प्राप्त होतो ती गोष्ट तुम्ही दररोज करायला हवी. त्यासाठी आवर्जून वेळ काढायला हवा. थोडक्यात आपले छंद जोपासावेत. ते करीत असताना आपल्या स्वप्नांच्या मनामध्ये स्मरण देखील करत राहावं. हा तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा अत्यंत उत्तम उपाय आहे. मंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, बुधदेव हे तुमच्या स्वप्नपूर्तीचे स्वामी आहे. त्यानुसार ओम द्राम द्रीम द्रोम सह बुधाय नमः या मंत्राचा जप करायला हवा. तुम्ही दररोज 1 माळ या मंत्राचा जप करू शकता. ते शक्य नसल्यास किमान 11 वेळा किंवा 5 वेळा तरी हा मंत्र म्हणायला हवा. त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. तसंच तुम्हाला भाचे असतील, भाच्या असतील त्यांची काळजी घ्या. त्यांच्याशी छानपैकी गप्पा गोष्टी करून त्यांच्यासोबत नातं समृद्ध करा. वेळोवेळी त्यांना योग्य ती मदत करा. त्यांना काय हवं काय नको याची काळजी घ्या. त्यांच्यासोबत गप्पा करीत असताना सहजच त्यांना आपलं स्वप्न सांगा. लहान मुलं पटकन प्रतिक्रिया देतात. त्यांच्या उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिक्रिया तुमच्यासाठी यशाचे द्वार खोलू शकतात. म्हणून त्या दिशेने तुम्ही जायला अजिबात विसरू नका. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व उपाय करीत असताना जेव्हा तुम्हाला सकारात्मक परिणाम प्राप्त होतील, तुमची स्वप्नपूर्ती घडून येईल, तेव्हा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन कमेंट करायला देखील विसरू नका. आम्ही तुमच्या सकारात्मक कमेंट्सची वाट पाहत आहोत. कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या एकादश स्थानात चंद्रदेवाची कर्क रास येते. त्यानुसार तुमच्या स्वप्नपूर्तीचे स्वामी चंद्रदेव ठरतात. तुम्हाला माहीतच असेल तर चंद्र हा मातेचा कारक आहे, दुधाचा कारक आहे. तसंच चंद्र म्हणजे तुमचं मन होय. त्यामुळे तुम्ही जर सतत सकारात्मक विचार करायला हवा. चंद्र दर 2.5 दिवसांनी राशी परिवर्तन करत असतो. त्यानुसार तुमच्या मनात दर 2.5 दिवसांनी सातत्याने येत राहतं की माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. मात्र ते सर्व विसरून जायला हवं, कारण ते केवळ तुमच्या मनाचे खेळ असतात. खरं तर फार काही दुखत नसतं. आपलं आरोग्य अत्यंत सुदृढ व उत्तम आहे ही बाब तुम्ही मनाशी बिंबवायला हवी.
तेव्हाच तुम्ही स्वप्नपूर्तीच्या दिशेने पुढे जाऊ शकता. कन्या राशीचं वेगळं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ईश्वर तुम्हाला कायमच तथास्तु म्हणत असतो. तुम्ही जो विचार करता त्या घटना घडून येतात. म्हणून सतत सकारात्मक विचार करणं हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा उपाय ठरतो. मंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमच्या स्वप्नपूर्तीचे अधिपती चंद्रदेव आहे. त्यानुसार चंद्राच्या बीजमंत्राचा दररोज जाप करायला हवा. त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील. केलेली मंत्र साधना ही कधीही वाया जात नाही. तिचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मकता आणू शकतात आणि आपली स्वप्नपूर्ती करून घेऊ शकता. यानंतर पुढील महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही दर सोमवारी कुठेतरी फिरायला जायला हवं. फिरायला जाणं म्हणजे कुठेतरी लांब, बाहेरगावी, देवदर्शनासाठी किंवा पिकनिकलाच जायला हवं हे गरजेचं नाही. तुम्ही गावातल्या गावात किंवा शहरातल्या शहरात देखील फेरफटका मारायला जाऊ शकता. बाहेर जाताना बिस्किटाचा पुडा सोबत घ्या. रस्त्यांना चालताना तुम्हाला कुठे कुत्रे दिसले तर त्यांना ते बिस्किट खाऊ घाला. पक्ष्यांना दाणं देखील तुम्ही खाऊ घालू शकता. हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतो. तसंच आपल्या आईची काळजी घ्या. तुमची जी काही इच्छा असेल किंवा तुमचं जे काही स्वप्न असेल ते सर्वप्रथम तुम्ही आपल्या आईला सांगा. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ते देखील आईला सांगावं. प्रत्येक आईचा एक मूळ स्वभाव असतो की ती आपल्या लेकरांना चांगल्या गोष्टीसाठी कधीच नाही म्हणत नाही. उलट ती तुम्हाला प्रोत्साहन देत असते. त्यानुसार आईकडून जर तुम्हाला प्रोत्साहन मिळालं तर तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच घडून येईल. अशा प्रकारे कर्क, सिंह आणि कन्या राशीची स्वप्नपूर्ती केव्हा होईल हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीची माहिती घेणार आहोत. तुमची मते कमेंट करा. तुमचे अनुभव कमेंट करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.